नमस्कार. योगाटिक सायन्स मराठीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर कृतज्ञता म्हणजेच ग्रॅटिट्यूड याविषयी चर्चा करत आहोत. तर नेमकी कृतज्ञता कशी व्यक्त करायची किंवा याचे काय फायदे आहेत, ही एक जीवन बदलणारी साधना का आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर कृतज्ञता म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपल्याला अत्यंत मनातून ऋण व्यक्त करावंसं वाटतं, म्हणजेच खूप आपल्याला त्याचा उपयोग झाला आपल्या आयुष्यामध्ये असं भासतं किंवा असं वाटतं, त्याबद्दलची आपली निर्माण होणारी भावना म्हणजेच कृतज्ञता आहे. थँकफुल असणं थोडक्यात. तर ज्या वेळेला आपण काही गोष्टींसाठी कृतज्ञ असतो मनातून, अंतर्मनातून, अंतःकरणातून, त्यावेळेला त्या गोष्टी आपल्या जीवनात अधिकाधिक वाढायला लागतात. जर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या माणसांशी कृतज्ञ असाल तर नातेसंबंध अधिकाधिक दृढ होत जातात. पैशाबद्दल जर तुमच्या मनात कृतज्ञता असेल तर तुमच्याकडे आपोआप पैशाचा ओघ वाढू लागतो, नवीन संधी निर्माण होतात. तुम्ही तुमच्या शरीराविषयी, तुमच्या आरोग्याविषयी जर कृतज्ञ असाल तर तुमचं आरोग्य अधिक सुधारायला लागतं. म्हणून कृतज्ञता ही एक साधना आहे. मग आता आपण ही कशी करायची आणि नेमक्याचे फायदे काय आहेत ते एक करून बघणार आहोत. कृतज्ञता जर जोपासायची असेल किंवा आपल्याला साधना म्हणून करायची असेल तर आपण लेखन स्वरूपात ती करू शकतो. म्हणजे काय, तर दररोज काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या डायरीमध्ये आपण लिहायच्या. म्हणजे समजा असं तुम्ही ठरवलं की रात्री झोपताना मी कृतज्ञता लेखन करणार, तर आजच्या दिवसभरामध्ये कुठल्या 3 गोष्टींसाठी मी ग्रेटफुल आहे किंवा थँकफुल आहे, त्या 3च गोष्टी तुम्ही रात्री झोपताना त्या डायरीमध्ये लिहू शकता. ज्या गोष्टींसाठी तुम्ही कृतज्ञ आहात अशाच गोष्टी त्यामध्ये लिहायच्या आहेत. मी म्हटलं तसं ज्यासाठी आपण कृतज्ञ असतो त्या गोष्टी अधिकाधिक वाढत जातात. त्यामुळे विचारपूर्वक अत्यंत मनोभावे ही गोष्ट करायची आहे. त्यामुळे साधना करत असताना हा त्याचा पहिला टप्पा झाला की तुम्ही लिहू शकता. आता अजून कसं करू शकतो आपण, तर आपण धन्यवाद मानू शकतो. म्हणजे काय, तर आपण ज्या वेळेला काही व्यक्तींची मदत घेतो त्यावेळेला त्या व्यक्तीला खरोखर तिथे धन्यवाद जे आहेत ते बोलून दाखवायचे आहेत. थँक्यू म्हणायचं आहे किंवा धन्यवाद या शब्दाचा वापर करायचा आहे. म्हणजे ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांचे मनापासून आभार मानायचे आहेत. मग हे आपल्या वागण्या बोलण्यातनं जर सतत जाणवत राहिलं समोरच्यांना, आजूबाजूच्यांना, आणि आपल्यालाही आतून ते जर जाणवत राहिलं तर नक्की त्याचा आपल्या मनावर, अंतर्मनावर परिणाम होतो आणि आपली व्हायब्रेशन्स बदलायला लागतात. त्यामुळे तुम्ही तोंडाने नुसतं धन्यवाद व्यक्त करत राहिलात, आभार मानत राहिलात, थँक्यू म्हणत राहिलात तरी ती एक प्रकारची साधनाच आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट सांगते तुम्हाला, ती म्हणजे कृतज्ञता ध्यान आपण करू शकतो. म्हणजे काय, तर डोळे बंद करून बसायचं, आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आणि आपल्या जीवनामध्ये ज्या सुंदर गोष्टी आजपर्यंत घडून गेल्या, ज्या सुंदर गोष्टी आपल्याला मिळाल्या, ज्या सुंदर घटना घडत गेल्या, त्या सगळ्या आठवायच्या, त्यांचा विचार करायचा आणि मनामध्ये त्यांना धन्यवाद म्हणायचं किंवा मनामध्ये तो आनंद जो आहे तो अनुभवायचा. असं तुम्हाला जितका वेळ त्यामध्ये रमता येईल तितका वेळ तुम्ही बसून हे ध्यान करू शकता. यालाच आपण कृतज्ञता ध्यान असं म्हणणार आहोत. अजून काय आपण करू शकतो, तर सकारात्मक बोलू शकतो. सकारात्मक शब्द जे आहेत ते सतत आपल्या बोलण्यामध्ये वापरत राहायचे. जसं की थँक्यू, अशा पद्धतीने आपण समोरच्याला, आजूबाजूच्यांना, अगदी एखाद्या वस्तूलासुद्धा धन्यवाद दिले, आभार मानले तर आपल्या बोलण्यामध्ये सतत त्या सकारात्मक शब्दांचा वापर होऊ लागतो. मग ते काही असू देत, निर्जीव वस्तू जरी असली तरीसुद्धा ती वस्तू आहे म्हणून आपल्याला काही गोष्टीमध्ये फायदा होतो आहे किंवा मदत होते आहे, तर त्यालासुद्धा तुम्ही थँक्यू किंवा धन्यवाद म्हणू शकता. ज्या वेळेला तुम्ही ते शब्द उच्चारणार त्यावेळेला तुमच्यातनंच निर्माण झालेली जी ध्वनी ऊर्जा आहे ती तुमच्याच कानाने तुम्ही ऐकणार आहात आणि तुमच्याच ब्रेनपर्यंत त्याची स्पंदनं किंवा लहरी ज्या आहेत त्या पोचणार आहेत. त्यामुळे ऑटोमॅटिकली आपल्या ऑरामध्ये बदल होतो, आपला ऑरा पॉझिटिव्ह व्हायला लागतो आणि सकारात्मक शब्दांचा, ध्वनींचा आपल्या ऑरावर प्रचंड परिणाम होत असतो. अजून आपण काय बरं करू शकतो, तर छोट्या गोष्टींची आयुष्यात कदर करायला शिकायची. म्हणजे अत्यंत मोठ्या गोष्टी घडल्या, अत्यंत मोठी गिफ्ट्स मिळाली, अत्यंत काहीतरी मोठ्या सुंदर अगदी अभिमानास्पद घटना घडल्या कीच आनंदी व्हायला पाहिजे असं नाही आहे.
तर लहान लहान गोष्टींमध्ये सुद्धा आनंद शोधता आला पाहिजे, आशीर्वाद मिळवता आले पाहिजेत. अगदी एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीला तुम्ही छोटीशी मदत केलात, लहान मुलांना मदत केलात किंवा एखाद्या प्राण्याला मदत केलात, एखादं झाड लावलात अत्यंत प्रेमाने, तरीसुद्धा त्यामधनं आनंद निर्माण होतो. आणि ही जी सवय आहे ती स्वतःला लावून घ्यावी लागते, की आपण जी कृती करतो आहे ती कृती काय आहे, तर ती कृती सकारात्मक आहे, त्यातून कोणाला तरी फायदा होतो आहे, मदत होती आहे, तर त्या फिलिंगनेच नुसतं आपल्यामध्ये कृतज्ञतेचा भाव निर्माण व्हायला लागतो. आणि कृतज्ञता जेवढी आपल्यामध्ये वाढत जाईल तेवढे आपल्या आयुष्यावर त्याचे सुंदर जे परिणाम आहेत ते दिसायला लागतील. मग आता इथून पुढे मी तुम्हाला त्याचे जे परिणाम आहेत, चांगले परिणाम म्हणजेच फायदे, त्याबद्दल माहिती देणार आहे. एक एक करून आपण बघूया. सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे आनंद आणि समाधान वाढतं. म्हणजे काय, तर मन आपोआप सकारात्मक होतं या सगळ्या साधनांमुळे आणि आनंदी राहण्याची आपली क्षमता वाढते. म्हणून आनंद आणि समाधान आयुष्यामध्ये वाढायला लागतं. दुसरा फायदा काय आहे, तर तणाव आणि चिंता कमी होते. म्हणजेच मन शांत जसजसं राहायला लागतं तसतसं आपलं मानसिक आरोग्य अधिक सुदृढ होतं. त्यामुळे आपोआपच तणाव आणि चिंतेची जी भावना आहे ती कमी व्हायला लागते. तिसरं, मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारतं. कसं बरं, तर ज्या वेळेला आपण कृतज्ञ असतो त्यावेळेला सगळ्यात पहिली आपली गोष्ट सुधारते म्हणजे झोप. आपल्याला झोप चांगली लागायला लागते. झोप चांगली लागली की आपोआपच आपली रोगप्रतिकार शक्ती जी आहे ती वाढते आणि शरीर निरोगी राहायला लागतं. शरीराबरोबर मनसुद्धा निरोगी राहतं. म्हणून मानसिक आणि शारीरिक आरोग्य कृतज्ञतेमुळे आपोआप सुधारू लागतं. त्यानंतर नाती अधिक मजबूत होतात. म्हणजे ज्या ज्या वेळेला आपण कृतज्ञता व्यक्त करतो समोरच्या व्यक्तीसमोर, त्यावेळेला आपोआपच ते व्यक्त केल्यामुळे प्रेम, विश्वास आपोआप दृढ होतो आणि मग संबंध अधिक घट्ट होतात. म्हणून आपोआपच नाती अधिक मजबूत होत जातात. यानंतरचा फायदा म्हणजे आत्मविश्वास आणि प्रेरणा वाढते. म्हणजे काय, तर स्वतःबद्दल सकारात्मक भावना निर्माण होते आणि मग लक्ष्य साध्य करण्यासाठी आपल्याला मोटिवेशन मिळतं, म्हणजेच अंतःस्फुरण किंवा प्रेरणा मिळते. त्यानंतर जीवनाची गुणवत्ता सुधारते. म्हणजे जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेता येतो आणि जीवन सुंदर वाटू लागतं. आणि आपोआपच जसं आपल्याला जीवन सुंदर वाटू लागेल, आनंद होऊ लागेल, तशी आपल्या जीवनाची गुणवत्ता म्हणजेच आपलं आयुष्य जे आहे ते नक्कीच सुधारेल, यात काही वाद नाही. तर अशा पद्धतीने आपण कृतज्ञता जी आहे ते आपल्या नियमित रुटीनचा भाग जर आपण केला तर नकळत होणारे जे बदल आहेत ते तुम्ही नक्की अनुभवू शकता. फक्त हे बदल तुम्ही जर ऑब्झर्व करू शकलात, नोटीस करू शकलात, तर तुमच्या जरूर ते लक्षात येतील. कधीकधी नकळत होणारे बदल आपल्याला कळत नाही की अरे, माझ्याच या कृतज्ञतेच्या स्वभावामुळे किंवा सरावामुळे मला ही गोष्ट मिळाली आहे किंवा माझ्या आयुष्यात हे सुख आलं आहे, हा आनंद आला आहे. बरीचशी लोकं नॅचरलीच अशी असतात की त्यांना सतत कृतज्ञ राहायला आवडतं. तर त्यांना आपोआपच आयुष्यामध्ये खरोखर चांगल्या चांगल्या गोष्टी मिळत जातात. पण ह्याच्या विरुद्ध जे काही भावना आहेत, म्हणजे कृतघ्नता किंवा आपल्याला एखाद्याविषयी तिरस्कार वाटणं, कुठल्याही गोष्टीचा सतत राग येणं, तर त्यामुळे त्याचे दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर, आपल्या आयुष्यावर नक्की होऊ लागतात. मग असं होण्यापेक्षा जर आपल्याला आपल्यातलीच कृतज्ञता ही भावना जर जागरूक करता आली तर किती चांगलं होईल. त्यामुळे लक्षात घ्या की कृतज्ञता हा एक सराव आहे. हे जीवन बदलणारी एक साधना आहे. तुम्ही मनापासून जर निर्णय घेतलात आणि ठरवलात ठामपणे की मी यानंतर कृतज्ञ राहणार आहे, कृतज्ञतेचा मी सराव करणार आहे, कृतज्ञता मी व्यक्त करत राहणार आहे, तर तुम्हाला नक्की जमेल. त्यामुळे कमेंट करून मला नक्की सांगात की तुम्ही आधीपासूनच कृतज्ञ आहात की आज तुमच्या लक्षात आलं आणि इथून पुढे तुम्ही कृतज्ञता प्रॅक्टिस करणार आहात का. मी तुमच्या कमेंट्सची वाट बघते आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो, आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा. म्हणजे नवनवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील आणि तुम्हाला पण त्याची सूचना मिळेल. आज इथेच थांबूया. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना मनापासून नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.